नमस्कार, जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत कोळंबी आणि बोंबील फ्राय आणि कोळंबी आणि बोंबील मिक्स भाजी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बोंबील भाजीसाठी घेतले आहेत आणि ही कोळंबी घेतली आहे आणि हे बोंबील साफ करून मध्ये चीर देऊन फ्रायसाठी घेतली आहे आणि ही कोळंबी घेतली आहे। त्याच्यासाठी हा लसूण घेतला आहे, हे हिरवं वाटण घेतलं आहे, हे चिंच घेतली आहे आणि हा मसाला, हा काश्मीरी मसाला, हळद आणि गरम मसाला एवढ्या साहित्यामध्ये आज आपण रेसिपी बनवूया। आता आपण टोपामध्ये 2 पळी तेल घालूया। आता हा लसूण आहे, त्याच्यामधला अर्धा लसूण भाजीत घालूया। लसूण हळवून थोडा लाल पडू द्यायचा। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे हिरवं वाटण घालूया। हे वाटण मिरची, आलं आणि लसूण, कोथिंबीर ह्याच्याने बनवलं आहे। वाटण थोडं शिजलं की त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया आणि टॅमॅटो चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये हा एवढा मसाला घालूया। दीड चमचा हळद घालूया। एक चमचा हा काश्मीरी मसाला घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे थोडं मिक्स झालं की थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेऊया। आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं। थोडी हे शिजत आली की टॅमॅटो शिजत आलं का ही थोडीशी कोळंबी आहे ना ती त्याच्यामध्ये सोडून घ्यायची, कारण की बोंबील लगेच शिजतात म्हणून बोंबील तेलावर नाही टाकायचे। आमच्या घरी अशी बोंबील आणि कोळंबी मिक्स भाजी खूप आवडते, तुम्ही पण करून बघा।
नंतर चिंचेचं पाणी टाकायचं. आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढं चिंचेचं पाणी टाकायचं. आम्हाला 5-6 जणांना रस्सा लागतो तेवढा आम्ही काढून घेतो. तुम्ही तुमच्या घरी जेवढा तुम्हाला लागतो तेवढा करा. आता ह्याला एक उकळा काढून घ्यायचा. त्याला व्यवस्थित खळखळून उकळ आला की बोंबील सोडायचे. त्याच्या आधी आपण 2 चमचे म्हणजे चवीपुरतं मीठ घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडासा गरम मसाला घालायचा. चांगला उकळा आला आहे. आता त्याच्यामध्ये हे सर्व बोंबील सोडून घ्यायचे आणि हे हलक्या हाताने हलवून घ्यायचं की बोंबील लगेच विरतात. हे थोडा वेळ असं उकळून द्यायचं. बोंबील शिजेपर्यंत एकच उकळा घ्यायचा. ही भाजी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. आपली भाजी तयार आहे. बोंबीलचा रस्सा, बोंबील कोळंबी रस्सा. आता आपण फ्राय बनवूया. फ्रायसाठी लागणारं साहित्य कोळंबी आणि बोंबील आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मसाला, 3 चमचे घरचा मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे छोटे चमचे हे हिरवं वाटण, थोडीशी कोथिंबीर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बोंबील आणि कोळंबी आहे. हे असं व्यवस्थित मसाला सगळ्या बोंबीलला आणि कोळंबीला लागला पाहिजे. आता आपण
त्याच्यासाठी वरती कोटिंगसाठी हे पीठ घेतलं आहे आणि थोडासा त्याच्यामध्ये रवा टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा घरचा मसाला आणि चिमूटभर मीठ, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅसवर तवा तापत ठेवायचा. त्याच्यामध्ये तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं आगळ घालायचं, कोकम आगळ. आता हे मिक्स केलेलं हे पीठ आहे तांदळाचं आणि रवा, हे मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मीठ लावून व्यवस्थित त्याला बोंबील तेलामध्ये सोडायचे. असे बोंबील तुम्ही पण करून बघा, कुरकुरीत होतात. आता हे बोंबील हलक्या हाताने पालटून घेऊया. आपण आता हे बोंबील ह्या तव्यामध्ये टाकूया. याच्यामध्ये कोळंबी टाकूया.
त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तवे लहान पडतात. ते आता लहान गॅसवर इकडे होऊ दे. आपण आता थोडंसं याच्यामध्ये तेल घालूया आणि छोटी छोटी कोळंबी आहे म्हणून हे आपण रवा आणि हे मिक्स केलेलं पीठ आहे ते याच्यामध्ये टाकूया. कोळंबीमध्ये हे सगळं मिक्स करूया. आणि कोळंबी तेलात सोडूया. तर आपण हा लसूण वरती खायचा टाकूया. ह्याच्याने चव चांगली येते. आता हे आपण पालटून घेऊया. आणि थोडं तेल कमी वाटते आणि थोडंसं तेल त्याच्यावरती असं टाकूया. ही कोळंबी फ्राय आहे आणि हे बोंबील फ्राय आहे. आपली बोंबील फ्राय तयार आहे आणि कोळंबी फ्राय पण तयार आहे. कुरकुरीत कोळंबी फ्राय आणि कुरकुरीत बोंबील फ्राय तयार आहे. आपण तांदळाच्या भाकरीसोबत तांदळाच्या पोळ्यांसोबत छान लागते. हे बोंबील फ्राय आहे. ही कोळंबी फ्राय. आणि हा बोंबीलचा रस्सा. बोंबील रस्सा कोळंबी मिक्स. ही बोंबीलची आणि कोळंबीची भाजी आहे. हे बोंबील फ्राय आणि ही कोळंबी फ्राय. कुरकुरीत बोंबील आणि कुरकुरीत कोळंबी फ्राय. ही भाजी आणि ही फ्राय तुम्हाला आवडली असेल तर करून बघा आणि शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी अशाच बघत राहा.